बाप्पा यायला तर थोडे दिवस राहिलेत आणि आमचं काम अजून चालूच आहे. मोमॅडन एक फ्रेंड पण आला इकडे काम करण्यासाठी. हे गाईस, आजची स्टार्टिंग आपली एकदम सॅड तरीके झाली, कारण की आज आपल्या घराच्या मागे पपई लावले होते. पपई पाण्यामुळे पडून गेले आणि आपले पपई बघा ना किती लागलेले होते. काश ही पपई नाही पडली तर एवढे पपई आपला खायला भेटले असते. बघा किती पपई लागले होते एक झाडाला आणि तो झाडच पडून गेला. मी तर एवढा सॅड होतो, पण माझ्या ताईचा मुलगा बघा खराब हो जाएगा मैं माँ. ते बघून मी लगेच गाडी घेऊन निघाला. माझी थोडी आत्याची तब्येत खराब होती, माझ्या आत्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. तर गाईस, तुम्हाला तर माहिती आहे बाप्पा यायला तर थोडे दिवस राहिलेत आणि आमचं काम अजून चालूच आहे मांडवचं. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे बांबू घ्यायला आले होते फ्रेंडच्या घरी. आणि हा माझ्या फ्रेंड्स तो मला पण मिनी ब्लॉग बनवायला शिकवणार. त्याला मला स्वतःला मिनी ब्लॉग नाही, त्याला कसं शिकवू मी यार. तर मस्तपैकी बांबू आम्ही तिकडनं काढले आणि सगळे साफसूफ करून इकडनं तर डायरेक्ट एक एक मस्त बांबू आता घेऊन जाऊत आमच्या मंडळाजवळ. मस्तपैकी खांद्यावर ठेवला आणि आले तिकडनं मस्त उडत उडत सारखे खांद्यावरती घेऊन बांबू. आणि हा बघा विनोद भाऊ बघा किती काम करतो इकडे. हा आमच्या इकडे जेवणाच्या मांडवचं काम चालू आहे. आणि काम करता करता आपला मोमॅडन एक फ्रेंड पण आला इकडे काम करण्यासाठी, म्हणजे भाईचारा ऑन टॉप. आणि काम करून तिकडे आपल्या मंडळाच्या माणसाने मस्त नाश्ता आणला होता. आणि गाईस, हे ब्लॅक कापडाच्या मागे आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं काम चालू आहे. तर चला गाईस, आपण लवकर भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. लवकरात लवकर फॉलो करून जावा.